नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट. त्यामुळे व्हिडिओला लाईक पटापट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत अगदी पटकन आणि सहज पोचून जाईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि छान असणार आहे, कारण आजच्याच भागात सारंगने आणि ऐश्वर्याने चोरी केलेली आहे घरात आणि जानकीने पोलीस बोलवून आता पोलिसांना तपास करायला सांगितलेलं आहे. आणि आता पोलीस कशा प्रकारे तपास करणार, दागिने शोधणार हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्या अगोदर आपल्याला असे पाहायला मिळणार की जानकीच हे दागिने शोधून काढणार. तर मित्रांनो, आता कसे काढणार जानकी दागिने शोधून हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतले. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहतो की इकडे आता पोलीस हे इन्क्वायरी करायला सुरुवात करतात. ते विचारतात, याच घरात चोरी झाली आहे ना? त्याबरोबर जानकी ही पोलिसांना म्हणत असते, हो साहेब, ह्याच घरात चोरी झाली आहे आणि नानांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या खोलीत चोरी झाली. त्याबरोबर पोलीस आम्हाला ती जागा दाखवा असं म्हणतात. त्यानंतर लगेचच जानकी, सौमित्र, अवंतिका लगेचच पोलिसांना नानांच्या खोलीमध्ये घेऊन जातात. त्याबरोबर पोलीस हे तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित निरीक्षण करतात, फोटो वगैरे क्लिक करून घेतात. त्यानंतर आता ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे ऋषिकेश हा ओवीला कविता शिकवत असतो. आता तो ती कवितेचा एक पॅरेग्राफ ओवीला वाचून दाखवतो आणि आता तो तिला त्याचा अर्थ सांगणारच असतो. ओवी याचा अर्थ इतक्यात ओवी म्हणते, बाबा प्लीज, माझं मन नाही लागत त्या अभ्यासात, कारण अजून आई आलेली नसते. त्यामुळे ओवी ही बाबाला म्हणते, प्लीज तुम्ही फोन करून बघता का आईला? त्यावर ऋषिकेश करून बघतो असं म्हणत लगेचच जानकीच्या मोबाईलवरती कॉल करतो. पण आता जानकी फोन रिसीव करत नसते. ऋषिकेश हा ओवीपासून थोडा लांब येतो आणि जानकीला 2-3 कॉल करतो, पण आता काही जानकी फोन उचलत नसते. ऋषिकेशला टेन्शन येतं की काय झालं असेल, जानकी फोन का उचलत नाहीये. त्याबरोबर लगेचच ओवी ही ऋषिकेशला हाक मारते. बोल ना बाळा, असं विचारत असतो ऋषिकेश. त्यावर ओवी सांगते, बाबा जर आईचा फोन लागत नाही आहे तर तुम्ही गुलाब काकाला फोन करा, गुलाब काका फोन उचलेल. इतक्यात आता त्या ठिकाणी सगुणा आलेली असते आणि सगुणा ही ऋषिकेशला सांगत असते की दादा, आपल्या घरामध्ये खूप मोठं संकट आलेलं आहे. त्याबरोबर आता ऋषिकेश हा तिला विचारतो की नेमकं काय झालं आहे. त्यावर सगुणा सांगते, पूर्वी आपला आशीर्वाद बंगला हा गहाण होता, पण आता आपल्या त्याच आशीर्वाद बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. हे ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. तर ऋषिकेश विचारतो, काय चोरी? त्यावर ती त्याला सांगत असते, हो दादा, चोरी. अहो, आमच्या ह्यांचा फोन आला होता, ह्यांनीच सांगितलं की आपल्या बंगल्यावरती चोरी झाली आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, बापरे, जानकीसुद्धा तिकडेच गेली आहे. त्यावर लगेच ऋषिकेशला ती सांगत असते, वय जानकी वहिनींनी पोलिसांनी बी बोलवलंय असं बी म्हणत होते आमचे हे. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे सगुणा, तू एक काम करशील, तू ओवी बरोबर इथेच थांब, मी जाऊन येतो पटकन तिकडनं. त्याबरोबर सगुणा ठीक आहे म्हणते. ऋषिकेश, मी येतो बेटा जाऊन असं म्हणत लगेचच तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे आता जानकी ही पोलिसांना विचारत असते, सर, आता तर तुम्ही सगळं व्यवस्थित निरीक्षण केलेलं आहे, सगळं बघितलंय, मग तुम्हाला काही जाणवलं का, काही वाटलं का? त्यावर पोलीस सांगत असतात की हे तर नक्की लक्षात आलं आहे की चोराने कपाट फोडण्यासाठी एका भारी वस्तूचा वापर केलेला आहे, पण तो आता ती बाहेरून घेऊन आला होता का त्यानं घरातली वस्तू वापरली आहे हे इतक्यात तरी सांगता येणार नाही. आणि ही गोष्ट तेवढीच नक्की की चोराला घराबद्दल अगदी इत्थंभूत माहिती होती किंवा घरातलीच एखादी व्यक्ती चोराबरोबर सामील होती. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, अहो सर, तुम्ही असं कसं बोलू शकता? आम्ही अगदी प्रतिष्ठित घरातली लोक आहोत, आम्ही असं कोणी काही करणार नाही. अहो, आमच्या घरातली नोकर माणसंसुद्धा असं चुकीचं काही करणार नाहीत, तुम्ही असं कसं काय बोलताय? त्याबरोबर लगेचच आता पोलीस हे तिला सांगत असतात, मॅडम, आम्ही फक्त शक्यता वर्तवली आहे आणि मला एक गोष्ट आढळली त्यावरूनच मी हे बोलतोय. मला सांगा, या एवढ्या मोठ्या घरात चोर चोरी करायला येतो, कुठल्याच दुसऱ्या खोलीत न जाता तो फक्त त्याच खोलीत जातो. घरात एवढ्या खोल्या असून, एवढी कपाटं असून तो फक्त बरोबर तेच कपाट फोडतो. मग याच्यावरून काय सिद्ध होतं? हेच ना की चोराने बरोबर त्याच खोलीत जाऊन का चोरी केली?
म्हणजे त्याला घराबद्दल माहिती होती. आपण विचार हा सगळीकडून केला पाहिजे. त्याबरोबर सौमित्र हा ऐश्वर्याकडे बघत म्हणतो, हो बरोबर बोलताय तुम्ही साहेब, विचार हा आपण चारी बाजूंनी व्यवस्थित केलाच पाहिजे. त्यानंतर आता लगेचच पोलीस हे म्हणत असतात, बरं आता मला ही गोष्ट सांगा की घरामध्ये नक्की चोरी कशी काय झाली. त्याबरोबर आता इकडे सौमित्र सांगत असतो की घरात एक पेस्ट कंट्रोलवाला आला होता, त्याने घरामध्ये धूर मारला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे बेशुद्ध झालो. आता लगेचच पोलीस विचारत असतात, बरं ठीक आहे, मला सांगा त्या पेस्ट कंट्रोलवाल्याने धूर मारल्याच्या नंतर तुम्ही बेशुद्ध झालात, पण त्याला बोलवलं कोणी होतं घरी, तो कोणाच्या सांगण्यावरून घरी आला होता. त्याबरोबर लगेचच सौमित्र हा पोलिसांना सांगत असतो, सारंगने बोलवलं होतं त्यांना पेस्ट कंट्रोलसाठी. त्याबरोबर लगेचच आता पोलीस हे सारंगला विचारायला लागतात, तर मिस्टर सारंग तुम्ही बोलवलं होतं त्यांना पेस्ट कंट्रोलसाठी, मग मला सांगा तुम्हाला त्यांचं दुकान कुठे आहे ते माहीत असेलच ना. त्याबरोबर सारंग हा आता घाबरतो आणि त्याची बोबडी वळायला लागते. तो म्हणत असतो, दुकान नाही साहेब, दुकान तर माहीत नाही आहे मला. आता सारंग खूप घाबरलेला असतो. त्याबरोबर पोलीस त्याला म्हणतात, बरं ठीक आहे, दुकान माहीत नाही आहे तुम्हाला, मग ओळखीचा होता का तो माणूस तुमच्या, म्हणजे नेहमी. त्याबरोबर लगेच सारंग म्हणायला लागतो, नाही साहेब, ओळखीचा वगैरे काही नव्हता तो माझ्या. आता ओळखीचा नव्हता हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की आपल्या एवढ्या मोठ्या घरात पेस्ट कंट्रोल करण्यासाठी याने माणूस बोलवला, तो सुद्धा असा बिनओळखीचा. त्याबरोबर जानकी म्हणते, अहो सारंग भाऊजी काय बोलताय तुम्ही हे, म्हणजे तुमची काही ओळख पाळख नसलेली व्यक्ती तुम्ही आपल्या घरामध्ये बोलवलीत, बघितलं ना काय झालं ते. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब हे त्यांना विचारायला लागतात, बरं तुमच्या ओळखीचाही तो माणूस नव्हता, मग तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट कसा केला, काहीतरी असेल ना. त्याबरोबर सारंग म्हणतो, हो नंबर होता माझ्याकडे. त्यावर पोलीस म्हणतात, नंबर होता का, बरं ठीक आहे, मग तो कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला द्या. त्याबरोबर आता सारंगकडे कोणताही नंबर नसल्या कारणामुळे तो म्हणतो, साहेब आता नंबर म्हणजे. त्याबरोबर पोलीस म्हणतात, नंबर होता ना तुमच्याकडे, मग द्या त्याचा नंबर. त्याबरोबर लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो साहेब नंबर होता म्हणजे ते असे जनरली रस्त्यावरती कार्ड वाटतात ना, तसा नंबर मिळाला होता सारंगला त्या पेस्ट कंट्रोलवाल्याचा, आणि आत्ता आमच्याकडे ते कार्ड नाही आहे, हां पण नंबर आहे त्यांचा. अहो सारंग असं काय करताय, माझ्याच फोनवरून तुम्ही फोन नव्हता का केला त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला, थांबा. असं म्हणत लगेचच आता ऐश्वर्या स्वतःच्या मोबाईलवरती नंबर शोधायला लागते. त्याबरोबर पोलीस हे म्हणायला लागतात की यांच्या फोनवरून केला होता फोन. त्याबरोबर लगेच आता सारंग म्हणतो, हो हो. त्यावर मग पटकन ऐश्वर्या एक फेक नंबर शोधून काढते आणि लगेचच तो फोन पोलिसांना पुढे करते. आता पोलीस अजिबातच वेळ न दवडता त्या फोनवरती कॉल ट्राय करतात, पण समोरून दिस नंबर इज करंटली नॉट रिचेबल असं सांगितलं जातं. त्याबरोबर पोलीस फोन आता बंद करून ठेवलेला आहे त्या माणसाने असं म्हणतात. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, पेस्ट कंट्रोलसाठी बोलवलं होतं आम्ही त्याला, आम्हाला असं वाटलं नव्हतं की तो हरामखोर असं काहीतरी वागेल, आमच्या घरात चोरी वगैरे करेल. त्यानंतर आता पोलीस हे सांगत असतात की चोराची तपासणी तर आम्ही घेऊ, चोर कोण आहे ते शोधून काढू. आता पोलिसांचा हवालदार जो असतो तो म्हणत असतो की खरंच साहेब काहीतरी नवीन युनिक पद्धत शोधून काढली आहे या चोराने, म्हणजे पेस्ट कंट्रोलवाला वगैरे बनून आला, हुशार वाटतोय चोर. त्याबरोबर पुढे ऐश्वर्या ही म्हणत असते, साहेब पण तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की चोर हा घरातलाच आहे म्हणून, घरातलं कोणी असं नाही वागणार. तर पोलीस हे वर्णन विचारत असतात. मग लगेच आता सौमित्र वर्णन सांगतो की उंची किमान साधारण एवढी होती. पोलीस विचारतात यांच्या एवढी, त्यावर लगेच सौमित्र म्हणतो, हो सारंग एवढी होती. त्याबरोबर आता पुढे अवंतिका म्हणते, आणि हेल्थसुद्धा सारंग भाऊजींसारखीच होती, म्हणजे हेल्दी होते. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, काहीही बोलतायत हे दोघं, असं काही नव्हतं, उलट तो चोर चांगला सडपातळ होता आणि बारीकच होता. त्याबरोबर पुढे ती म्हणते, गुलाबला विचारा ना, गुलाबने सुद्धा पाहिलं होतं त्याला. त्यावर गुलाब म्हणतो, हो हो साहेब, ऐश्वर्या वहिनी बोलतायत ते अगदी बरोबर आहे, म्हणजे तो चोर ना असा बारीकच होता आणि लांब होता उंचीला. त्याबरोबर लगेच पुढे ऐश्वर्या म्हणते, हो हो मी बरोबरच वर्णन करते, अगदी ह्या जानकीसारखा होता, उंचच्या उंच आणि सडपातळ. त्याबरोबर लगेचच पुढे आता लगेचच सौमित्र गुलाबला म्हणतो, अरे गुलाब काय बोलतोयस तू, सडपातळ नव्हता तो चांगला हेल्थी होता आणि हायटेड नव्हता तो. त्यावर गुलाब म्हणतो, अहो नाही दादा, मी व्यवस्थित बघितलंय त्याला. त्याबरोबर आता पोलिसांचंच कन्फ्युजन होतं आणि पोलीस म्हणतात, एक मिनटं थांबा तुम्ही लोक सगळेच, एकाच माणसाची दोन दोन वर्णनं कशी काय असू शकतात, तुम्ही हे काय बोलताय.
त्याबरोबर लगेचच आता जानकी ही पोलिसांना म्हणत असते, साहेब एका माणसाची 2 वर्णने नसू शकतात, पण 2 माणसं असू शकतात ना. त्याबरोबर आता जानकीने वर्तवलेली शक्यता पोलिसांना सुद्धा पटते. पोलीस म्हणतात बरोबर आहे तुमचं. त्यावर आता लगेचच सगळेच जण विचार करायला लागतात की याचा अर्थ घरात चोरी करायला जी लोकं आली होती ती एक नसून 2 व्यक्ती होत्या. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही पोलिसांना म्हणते, अहो सर, काय बोलताय तुम्ही हे? ही जानकी मगापासून काहीतरी तर्क लावत आहे आणि उगाचच्या उगाच तुम्ही सुद्धा ती बरोबर बोलते, करेक्ट करेक्ट असं म्हणत चाललाय. तुम्ही हिंदी पिक्चर जास्त बघता का? असं सगळं कसं काय होऊ शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्या चोराला पकडायला जाण्याऐवजी इथे चर्चा करत बसलोय, तोपर्यंत तो चोर कुठेतरी लांब निघून जाईल. त्याबरोबर लगेचच इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मॅडम, मी गेली 13 वर्ष ड्युटी करतोय, त्यामुळे काय आहे ना, आम्ही केस पटकन सोडवण्याऐवजी केस व्यवस्थित सोडवण्याकडे जास्त लक्ष देतो. आणि इन्व्हेस्टिगेशन तर आम्ही करूच, पण आमचे 2 हवालदार इथे राहतील. कारण काय आहे ना, बऱ्याच वेळेस असं होतं, चोरी केल्याच्या नंतर चोर हे पुन्हा त्या ठिकाणी येतात हे चेक करण्यासाठी की आता तिकडचं वातावरण हे सगळ्या पद्धतीने शांत झालेलं आहे ना. बरं, आता मला सांगू शकाल का की घरात दागिने किती होते? त्याबरोबर आता लगेचच सौमित्र हा अवंतिकाकडे बघतो, पण अवंतिका ही पोलिसांना सांगत असते, आय एम व्हेरी सॉरी सर, पण मी नाही सांगू शकत घरात नक्की दागिने किती होते ते. पण हां, मी माझ्याकडेचे जे दागिने होते ते याचं वर्णन करू शकते. आणि मग अवंतिका सांगायला लागते की माझे 2 डायमंडचे नेकलेस होते, एक माझ्या सासूबाईंनी मला दिलेला नेकलेस होता आणि माझं मंगळसूत्र होतं. त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणायला लागतो, सर तुम्हाला सगळ्या दागिन्यांची व्यवस्थित डिटेल ही आमची जानकी वहिनीच देऊ शकते, कारण घरातले दागिने ह्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर जानकी वहिनीचं व्यवस्थित लक्ष असायचं. या घराला सजवणं, नटवणं, बांधून ठेवणं हे सगळं काम जानकी वहिनीने केलं आहे आजपर्यंत. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर जानकीला विचारतात, तुम्ही सांगू शकता का किती दागिने होते? मग जानकी ही इन्स्पेक्टरना सांगायला सुरुवात करते, हो, आईंपासून म्हणजे माझ्या सासूबाईंपासून सुरुवात करते. त्यांचं 3 मंगळसूत्र होती जी त्यांच्या लग्नात त्यांना मिळाली होती. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना खानदानी मोहनमाळ दिली होती. माझ्या सासऱ्यांनी त्यांच्यासाठी पाटल्या बनवल्या होत्या. त्यानंतर माझ्या पाटल्या होत्या, माझे बाजूबंद होते, माझ्या सासूबाईंचे बाजूबंद होते, माझ्या आजे सासूबाईंचे सुद्धा बाजूबंद होते. त्यामध्ये 2 मोहनमाळ, 1 ठुशी, परत लक्ष्मी हार होता. असे बरेच दागिने आता ती सांगते आणि म्हणते हे एवढे दागिने होते आमच्या घरात. त्याबरोबर लगेचच सौमित्र हा जानकीला विचारत असतो, बाप रे वहिनी, एवढे दागिने होते आपल्या घरात? त्यावर जानकी ही त्याला सांगत असते, हो, एवढे दागिने होते भाऊजी आपल्या घरात. आणि हे दागिने फक्त दागिनेच नव्हते, तर आपल्या घरातले खानदानी दागिने होते. साहेब प्लीज लवकरात लवकर हे दागिने शोधा. त्यावर लगेच ते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हो, तपास लवकर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. जर व्यावहारिक दृष्टीने पाहायला गेलं तर 70-80 लाखाचे दागिने होते जे चोरीला गेलेत. चोरी खूप मोठी आहे. त्याबरोबर इकडे आता एक हवालदार बाहेरून धावत येतो आणि त्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो, साहेब बाहेर हे कपडे आणि पेस्ट कंट्रोल करण्याचं मशीन सापडलं. त्याबरोबर लगेचच तो म्हणत असतो की आणखीन एक शिडीसुद्धा बाहेर ठेवलेली आहे. त्याबरोबर लगेचच आता सारंग म्हणायला लागतो की शिडी नाही, ती शिडी आमची आहे, आमच्या घरातली. म्हणजे माळ्यावरून वगैरे काही काढायला लागलं ना तर आम्ही ती शिडी वापरतो. त्याबरोबर आता तो हवालदार हा पोलिसांना सांगत असतो की साहेब अहो, पण ती शिडी ही एका भिंतीला लावून ठेवलेली आहे, म्हणजे ती वापरण्यात आली असं. त्याबरोबर लगेच जानकी म्हणत असते, हो मला सुद्धा असंच वाटतंय. म्हणजे एक माणूस पेस्ट कंट्रोलच्या बहाण्याने आतमध्ये आला घरात आणि दुसऱ्या माणसाने मागून शिडी लावून बेडरूममधून घरात येऊन चोरी केली. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते, साहेब तुम्ही या जानकीला तुमच्या पोलीस खात्यात एखादी पदवी असेल तर ती देऊनच टाका. उगाचच्या उगाच हिला मध्ये 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 करण्याची नुसती हाऊसच आहे. उगाचच्या उगाच काही काय बोलतेस तू? कसले नुसते अंदाज बांधतेस ग? त्याबरोबर लगेच पोलीस म्हणत असतात, त्याबरोबर बोलतात आणि काय करायचं, कसा तपास करायचा ते आम्ही आमचं बघून घेऊ. ते आम्हाला तुम्ही सांगायची काही गरज नाही आहे. आम्ही या पूर्वसूचना आम्ही येण्या अगोदरसुद्धा दिली होती. आणि पुन्हा एकदा ते सांगतात की इथे आम्ही आमचे 2 हवालदार ठेवणार आहोत, कारण चोर कधी कधी चोरी केलेल्या ठिकाणी पुन्हा येतात तपासण्यासाठी. त्याबरोबर आता इकडे सारंग म्हणत असतो, अहो साहेब याची काय गरज आहे? म्हणजे त्याबरोबर लगेच पोलीस हे सारंगला सांगतात की
गरज आहे आणि म्हणूनच आमची 2 माणसं इथे राहणार आहेत. त्याबरोबर आता पोलिसांची 2 माणसं राहणार या गोष्टीचा खरोखर आता अवंतिका, सौमित्र, जानकी कोणालाच काहीच त्रास वाटत नसतो. पण ऐश्वर्याला आणि सारंगला मात्र पोलिसांची माणसं इथे राहिलेलं जमत नसतं, कारण नाहीतर त्यांचा खोटारडेपणा सर्वांच्या समोर येईल. त्यानंतर लवकरात लवकर साहेब प्लीज पोलिसांना पकडा असं सौमित्रसुद्धा पोलिसांना सांगतो. मग पोलीस, सौमित्र, अवंतिका, जानकी सगळेच तिकडनं बाहेर जातात. आता इकडे सारंग हा खूपच जास्त घाबरलेला असतो. तर ऐश्वर्या ही त्याला सांगत असते, सारंग तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. अहो मी प्लॅनच एवढा भारी बनवला आहे, मास्टर प्लॅन आहे माझा. त्याबरोबर आता जानकी ही पोलिसांना बाहेर आल्यावर म्हणत असते, सर प्लीज ते दागिने लवकरात लवकर शोधा. ते दागिने माझ्या सासूबाईंचे खानदानी दागिने आहेत, ते आमच्या घराण्याचे खानदानी दागिने आहेत. माझ्या सासूबाईंना बीपीचा त्रास आहे, त्यामुळे प्लीज सर हे सगळं त्यांच्या कानावर पोहोचायच्या आत सॉर्ट आऊट व्हायला हवं. प्लीज सर लवकरात लवकर दागिने शोधण्याचा प्रयत्न करा. त्यावर ते इन्स्पेक्टर जानकीला सांगतात, तुम्ही काळजी करू नका मॅडम, आम्ही आमचे 100% पूर्ण प्रयत्न करू दागिने शोधण्याचा. आणि ते तिकडनं निघून जातात. इतक्यात ऋषिकेश त्या ठिकाणी आलेला असतो. त्याबरोबर आता जानकी ऋषिकेशला काही सगळं सांगणार. इतक्यात ऋषिकेश जानकीला म्हणतो, मला सगळं कळलं, सगुणाने सगळं सांगितलं. त्याबरोबर लगेचच जानकी ही ऋषिकेशला मिठी मारते. त्यानंतर आता लगेच पुढे ऋषिकेश हा जानकीला म्हणतो, जानकी काळजी करू नकोस, सगळे दागिने वगैरे सगळं सापडेल. मला सांग घरातले सगळे ठीक आहेत का? जानकी म्हणते हो घरात सगळे ठीक आहेत. त्यावर ऋषिकेश म्हणतो, बरं मग चल आता आपल्याला निघायला हवं. घरी ओवी एकटीच आहे आणि तिलासुद्धा खूप टेन्शन आलं आहे, तीसुद्धा खूप घाबरली आहे. त्याबरोबर हे ऐकून जानकी लगेचच ऋषिकेश बरोबर तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आता इकडे सारंग विचारत असतो की तुम्ही ते दागिने कुठे ठेवले. त्याबरोबर आता ती सांगत असते की मी ते दागिने मागे आपल्या गार्डनमध्ये जी कुंडी आहे त्याच्यात लपवले. त्याबरोबर लगेच आता सारंग म्हणतो, कुंडीत कशाला लपवले? अहो रोज सकाळी गुलाब कुंड्यांमध्ये सगळ्या पाणी घालतो, जर गुलाबने त्याही कुंडीत पाणी घातलं ना तर नाश होईल सगळ्याचा, कशाला तुम्ही असं केलं? त्यावर लगेच ऐश्वर्या त्याला म्हणते, तुम्ही जरा शांत राहाल का? शांतपणे मी काय सांगते ते ऐकून घ्या. गुलाब उद्या तिथे पाणी घालायला जाण्याच्या अगोदर ते दागिने मी माझ्या डॅडांकडे पोचवून देईन. तर दुसरीकडे आता ऋषिकेश आणि ओवी दोघंही छान गाढ झोपलेले असतात. पण जानकी मात्र बसलेली असते, तिला झोप येत नसते, तिला तिच्या दागिन्यांची आठवण येत असते. पहिल्यांदा ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक ऋषिकेश जिंकला होता त्यावेळेस त्याने तिच्यासाठी छान सुंदर कानातले आणले होते आणि स्वतःच्या हाताने ते तिच्या कानात सुद्धा घातले होते. त्यानंतर एकदा होळीच्या सणाच्या वेळेस त्याने तिच्यासाठी पैंजण आणले होते आणि घरात कोणी नाही याचा अंदाज आल्यानंतर ऋषिकेशने स्वतःहून जानकीच्या पायात ते पैंजण घातले होते. मग तिला असा एक एक क्षण आठवायला लागतो आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळत असतं. मग ऋषिकेश उठतो आणि जानकीला म्हणतो, जानकी किती वेळ अशी बसून राहणार आहेस, झोप आता तू. त्यावर जानकी म्हणत असते, स्वतःच्या घरात अशी चोरी झालेली असताना झोप येईल तरी कशी मला? आता जानकी ही अगदी शांतच झालेली असते. त्यावर ऋषिकेश हा जानकीच्या खांद्यावरचा हात बाजूला घेतो आणि जानकीला म्हणतो, जानकी पहिली गोष्ट, चोरी आपल्या घरात झालेली नाही आहे, चोरी त्यांच्या घरात झालेली आहे. त्याबरोबर जानकी ही ऋषिकेशकडे बघते आणि त्याला म्हणते, प्लीज ऋषिकेश या अशा वेळेस तरी हे असं काहीतरी नका बोलू. अहो त्या दागिन्यांमध्ये आईंचे खानदानी दागिने होते, त्यांच्या सासूबाईंनी दिलेले दागिने होते त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये पार्वती आईंचे सुद्धा दागिने होतेच ना. त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीकडे बघतो तर जानकी म्हणते, हो त्यांची किंमत काय कराल तुम्ही? आहे काही किंमत? तुम्ही पुरुष दागिने हे फक्त गुंतवणूक म्हणून करता, पण आम्ही बायका त्याच्याशी गुंतवणूक करतो, पण ती भावनिकरित्या गुंतवणूक करतो. त्याबरोबर आता ऋषिकेश हा जानकीला म्हणतो, तेच दागिने ना जे ऐश्वर्याने तुझ्याकडून काढून घेतले होते. जानकी म्हणते, उगाच कटू आठवणी नका काढू ऋषिकेश, हा विचार आत्ता करून याचा काही उपयोग होणार आहे का? तुम्ही विसरताय त्या दागिन्यांबरोबर आपल्या किती सोनेरी क्षणांच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्या आठवते तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी झुमके बनवले होते? अहो आईंचे तरी माहेरून आलेले दागिने होते, पण माझ्या माहेरी मला सोन्याने मडवून पाठवेल असं कोणीच नव्हतं. पण मग माझ्या नवऱ्याने माझ्या गळ्यात घातलेला पहिला दागिना, माझं 4 पदरी मंगळसूत्र हाच होता. त्यानंतर माझ्या पहिल्या भाऊबीजेला माझं कोणीच नाही हे ज्यावेळेस सौमित्र भाऊजींना माहीत झालं त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी पहिल्यांदा बनवून आणलेले सोन्याचे कानातले. त्यानंतर लग्न करून सून म्हणून मी रणदिव्यांच्या घरात आल्यावर सासूबाईंनी म्हणजेच आईंनी मला दिलेले
सोन्याच्या पाटल्या. मी पहिल्यांदा स्वयंपाक केल्यावर नानांनी माझं कौतुक करताना मला दिलेली सोन्याची चेन, त्यानंतर परिस्थिती नसतानाही गुलाबने आणि सगुणाने ओवीच्या बारशाला तिला केलेली 2 ग्रामची चेन. बोला ना ऋषिकेश, या सगळ्या आठवणी, ह्या सगळ्या भावना यांची किंमत तुम्हाला करता येईल का हो? नाही करता येणार ह्या सगळ्यांची किंमत, कारण याची किंमत होणारच नाही. हे सगळं प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्ही उगाच या दागिन्यांची किंमत करायला जाऊ नका. काहीही झालं तरी हे दागिने सापडायला हवे कोणत्याही परिस्थितीत. तुम्हाला माहीत आहे आईंना बीपीचा त्रास आहे. जर त्यांना हे सगळं कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल आणि हे असं काही व्हायला नको. त्यामुळे प्लीज ऋषिकेश, तुम्हीच आता काहीतरी करू शकता. तुम्ही प्लीज हे दागिने शोधून काढा. मला माहीत आहे तुम्ही हे करू शकता, असं ती म्हणते आणि त्यानंतर ती देवाला हात जोडून प्रार्थना करत असते की तिला दागिने सापडू देत. त्यानंतर इकडे ऋषिकेशसुद्धा जानकीने डोळे मिटल्यावर हात जोडतो आणि प्रार्थना करत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकी ही शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करत असते की आमचे दागिने सापडू देत. इतक्यात तिकडून एक नाग येतो शंकराच्या पिंडीच्या मागून आणि तो डायरेक्ट खाली उतरतो. त्यानंतर आता तो नाग हा जानकीला त्याच्या फण्याने इशारा करतो की मागे ये माझ्या. त्याबरोबर जानकी मनात म्हणते, मला असं का वाटलं की हा नाग मला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग जानकी ही त्या नागाच्या मागे मागे चालायला लागते. आता तो नाग बरोबर जानकीला त्या रणदिवे कुटुंबियांच्या बंगल्याच्या मागच्या गार्डनमध्ये बरोबर त्याच कुंडीजवळ घेऊन येतो आणि त्यानंतर स्वतःहून त्या कुंडीत जाऊन बसतो आणि ती कुंडी जोरात खाली पाडतो. ती कुंडी फुटल्यानंतर त्या कुंडीतले सगळे दागिने खाली पडतात, पण तोपर्यंत तो नाग हा तिकडनं निघून गेलेला असतो. त्याबरोबर जानकी बघतच राहते आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट हे तुम्हाला अगदी पटापट घेता येतील. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, आता खरोखर हा श्री शंकर भगवानांनीच जानकीला दिलेला एक संदेश आहे का स्वतःचे दागिने शोधण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.